मॉर्निंग फ्रेंड्स. मित्रांनो, आताच थोड्या वेळापूर्वी आपली कंबाईन साठीची टेस्ट सिरीज अश्वमेध अकॅडमी तर्फे पार पडलेली आहे. त्याच्या आन्सर कीसाठी आपण सर्व इथं वेट करत आहात आणि सर्वांना प्रथमतः खूप खूप शुभेच्छा की खूप छान पेपर तुम्ही सर्वांनी दिलेला आहे. ज्या विषयाची सर्वात जास्त आपणास भीती असते, अख्ख्या महाराष्ट्राला, पूर्ण एमपीएससी परिवाराला किंवा एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला या सब्जेक्टची खूप जास्त भीती असते आणि तो सब्जेक्ट म्हणजेच सायन्स. आणि त्या सायन्स मध्ये मला माहिती आहे खूप सारे क्वेश्चन्स आपल्यावर बुमरँग झालेले आहेत. त्या क्वेश्चन्सच्या अनालिसिस साठी आपण सर्व एकत्र इथं आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुमचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. मित्रांनो, सायन्सचा पहिला प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आलेला होता आणि तो होता फिजिक्सच्या ध्वनी चॅप्टरवर. तुम्हाला सर्वांना माहितच आहे की ध्वनी चॅप्टर फिजिक्सचा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण त्याचे वारंवार रिव्हिजन करतच असतो. आणि मित्रांनो, हा पीवायक्यू होता. ठीक आहे, तर पहिला जो प्रश्न आलेला होता तो तुमच्या समोर आहे. मित्रांनो, इथे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय की उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावरून स्पष्टपणे ऐकू येतो. मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व्ह करण्यापूर्वी एक गोष्ट सगळ्यांना परिपक्वपणे माहिती पाहिजे की ध्वनीचं प्रोपगेशन का आणि कसं होतं. ही गोष्ट जर तुम्हाला माहित असेल तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं होतं. मित्रांनो, याच्यामध्ये पहिला ऑप्शन काय होता, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. किंवा आपण डे टू डे लाईफ मध्ये पण बघतो मित्रांनो की हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण घरात झोपलेलो असतो तर रेल्वेचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज जो आपल्याला खूप खूप जास्त प्रमाणामध्ये ऐकू येतो, तोच आवाज आपल्याला उन्हाळ्यामध्ये ऐकू नाही येत. तर याच्यामध्ये काहीतरी बेसिक फरक आहे किंवा काहीतरी अशी एक गोष्ट घडते त्याच्यामुळे आवाजाचं प्रोपगेशन होत नाहीये, आवाजाचं विस्थापन होत नाहीये. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. मित्रांनो, इथं पहिला ऑप्शन होता उन्हाळ्यामध्ये हवेचा दाब कमी असतो. उन्हाळ्यामध्ये हवेचा दाब कमी असतो 100%. उन्हाळ्यामध्ये हवेचा दाब 101% कमी असतो. मित्रांनो, पण इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का, आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे, उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावरून स्पष्टपणे ऐकू येतो. आपल्याला उन्हाळ्यामध्ये ऐकू येतो असं सांगितलंय का? नाही. पहिला ऑप्शन कट. जरी करेक्ट असला तरी ऑप्शन कट होतोय तो, बरोबर आहे. सेकंड ऑप्शन आपल्याकडे हिवाळा किंवा पावसाळा हवेतील आर्द्रता आणि हवेचा दाब जास्त असतो. आता याच्यामध्ये पहिला पॉइंट करेक्ट आहे की हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये हवेची आर्द्रता जास्त असते पण हवेचा दाब जास्त असतो. हा पॉइंट कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतो कारण पावसाळ्यामध्ये हवेचा दाब कमी असतो. पॉइंट लक्षात आला? कारण मान्सून वारे आपण नेहमी म्हणतो हवा नेहमी जास्त दाबाकडे कुठे वाहते, कमी दाबाकडे. आणि पावसाळ्यामध्ये आपल्याकडे हिंदी महासागरावरनं नैऋत्य मोसमी वारे पूर्ण भारतात वाहत असतात. याचा अर्थ त्यावेळेस आपल्याकडे काय असतं मित्रांनो, पावसाळ्यामध्ये हवेचा दाब कमी असतो. म्हणून हाही ऑप्शन तुमचा कट होतोय. पावसाळ्यात हवेचा दाब कमी तर हिवाळ्यामध्ये हवेचा दाब काय असतो, जास्त असतो. अगदी करेक्ट आहे की पावसाळ्यामध्ये हवेचा दाब कमी आणि हिवाळ्यामध्ये जास्त असतो, परंतु हवेच्या दाबाचा आणि आवाजाचा काही संबंध नाही, जरी ते करेक्ट दिलेलं असेल तरी. आता बघा, हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते. आता इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ध्वनीचं जे प्रोपगेशन आहे किंवा ध्वनीचा जो मार्गक्रमण आहे सर्वात जास्त लक्षात असू द्या, डिपेंड जर कशावर असेल तर ते आहे तुमच्या आर्द्रतेवर, दाबावर नाही. म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर आहे इथं. आता तुम्ही म्हणाल की सर हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये हवेची आर्द्रता जास्त असते, आर्द्रता म्हणजे काय, तर हे तुम्हाला काही नवीन नाहीये, मी सांगावंच असं नाहीये. लक्षात ठेवा, आर्द्रता म्हणजे काय, हवेमध्ये असणारी पाण्याची वाफ, त्याला आपण काय म्हणतो, आर्द्रता. लक्षात आलं सगळ्यांच्या? आणि ती जास्त असल्यामुळे आपल्याला काय होतं, ध्वनीसाठी प्रोपगेशन म्हणजे ध्वनी पास होण्यासाठी आपल्याला काय मिळतं, माध्यम मिळतं, मीडियम मिळतं. आणि माध्यम मिळाल्यामुळे ध्वनीचा आवाज काय स्पष्टपणे ऐकू येतो. पॉइंट लक्षात आला सगळ्यांच्या? ध्वनी चॅप्टर सगळ्यांनी व्यवस्थित बघणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, हा चॅप्टर तसं बघितलं मित्रांनो तर ह्या प्रश्नावर आपण पूर्ण चॅप्टर एक्सप्लेन करू शकतो, पण तो तुम्ही बघणं संयुक्तिक. जर तशी तुमची डिमांड आली तर आपण नक्कीच त्याच्यावर एक एक्स्ट्रा लेक्चर तयार करूया. मित्रांनो, याच्यानंतरचा प्रश्न आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण सध्या बघत असलेला, आणि जर निसर्गप्रेमी व्यक्ती असेल तर त्याच्या ही गोष्ट लक्षातच येते आणि तुमच्या जीवनाशी रिलेटेड आहे, ज्याला बघितल्यावर मला नाही वाटत कधी कोणाला दुःख होतं म्हणून शेतकरी स्वतः. आणि तो म्हणजे काय, इंद्रधनुष्य. लक्षात आलं? मग इंद्रधनुष्यावर प्रश्न विचारलेला आहे सेकंड आपल्याला. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? लक्षात असू द्या,
आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? लक्षात असू द्या, इंद्रधनुष्य हे आपण लहानपणापासून आजपर्यंत खूप वेळा बघितलेलं आहे आणि पाहिलेलं आहे आणि आपल्याला हेही कळतं आकाशामध्ये इंद्रधनुष्य आपल्याला उन्हाळ्यात दिसत नाही, हिवाळ्यात दिसत नाही, पण ते नेहमी आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसतं, पावसाच्या सीझन मध्ये दिसतं. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची मित्रांनो. जर पावसाळ्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं याचा सरळ अर्थ असा आहे की पावसाच्या थेंबाचा त्याच्याशी काहीतरी संबंध आहे. आपण यावरून ऑप्शन डिडक्ट करायला सुरुवात करूया. काय दिलेलं पहिलं ऑप्शन? प्रकाशाच्या ध्रुवीकरणामुळे. आता लक्षात असू द्या मित्रांनो, इथं काय दिलेलं प्रकाशाचं ध्रुवीकरण पहिल्या ऑप्शन मध्ये. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय दिले? प्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे होणारे अपस्करण. पावसाचा थेंब इथे आला, ध्रुवीकरणाचा इथे आला आणि प्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे होणारे विवर्तन. आता एक गोष्ट तुमच्या इथे लक्षात आली पाहिजे की तुमचं इंद्रधनुष्य हे पावसाच्या थेंबावर अवलंबून आहे. दोन ऑप्शन जागेवर कट. प्रकाशाचं ध्रुवीकरण कट. मग ते विकिरण हो किंवा व्यतिकरण हो आपल्याला त्याच्याशी आवश्यकता नाही. लक्षात आलं तुमच्या? मग एक दोनच ऑप्शन राहिले, प्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे होणारे अपस्करण आणि प्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे होणारे विवर्तन. आता एक गोष्ट इथं लक्षात असू द्या मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंद्रधनुष्य हे संपूर्ण आंतरिक परावर्तन, त्याच्यानंतर लक्षात असू द्या मित्रांनो अपस्करण आणि परावर्तन. एकच मिनिट, ठीक आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, इंद्रधनुष्यासाठी कारणीभूत असतं अपस्करण, त्याच्यानंतर परावर्तन आणि आंतरिक अपवर्तन. लक्षात असू द्या, याच्यापैकी आपल्याला एक वर्ड इथं दिसतोय कुठला? अपस्करण. लक्षात असू द्या मित्रांनो, इथं इंद्रधनुष्य हे शब्द जर आला तर हे शब्द तुमच्या लक्षातच राहिले पाहिजे. कुठला? अपस्करण, परावर्तन आणि आंतरिक अपवर्तन. पॉइंट लक्षात आला तुमच्या? विवर्तन, व्यतिकरण, विकिरण याचा काहीही संबंध नाही. लक्षात असू द्या, विवर्तन म्हणजे काय असतं मित्रांनो? अगदी टोकावर सुईचं टोक आपण म्हणतो त्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर प्रकाश जो किरण जे फाकले जातात ना त्याला विवर्तन म्हणतात. अगदी टोकातून होणाऱ्या प्रकाशाचं जे परावर्तन वगैरे होतं, प्रकाश अगदी टोकावर पडल्यानंतर जे काही विचलन वगैरे होतं प्रकाशकणांचं त्याला विवर्तन म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. विकिरण तर तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण स्कॅटरिंग म्हणतो मित्रांनो. कधी कधी आपण काय करतो, दुधाच्या बादलीमध्ये बॅटरी लावतो. बॅटरी लावल्यानंतर काय होतं की बराचसा दुधाच्या बाटलीमध्ये बॅटरी लावून तो प्रकाश आपल्या डोळ्यावर पडतो. कारण काय होतं, त्या प्रकाशाचं परावर्तन होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. किंवा त्याचं विकिरण होतं, कारण दूध एक कोलाइड आहे, कलील आहे. कलील शब्द तुम्हाला माहिती आहे. कलील म्हणजे काय? असं द्रावण ज्याच्यामध्ये त्याचं द्राव्य व्यवस्थित मिसळलेलं नाही, त्याच्यात सस्पेंडेड द्राव्य असतं. लक्षात असू द्या मित्रांनो, विकिरण आणि व्यतिकरण. ठीक आहे, हे कन्सेप्ट एकदा व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. लक्षात आलं तुमच्या? परंतु लक्षात ठेवा, इंद्रधनुष्याशी संबंधित काय? अपस्करण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. ठीक आहे, योग्य जोड्या जुळवायच्या होत्या आपल्याला आणि हा मला वाटतं सर्वात सोपा प्रश्न होता आजच्या एक्झाम मध्ये. कारण सगळ्यांना माहिती आहे वेगाचं युनिट काय मित्रांनो? मीटर. वेगाचं युनिट काय? मीटर. सॉरी फॉर दिस की इथं चुकून फक्त मीटर झालंय, ते आहे मीटर पर सेकंद असं हवं होतं. तर ऑप्शन प्रिंटिंग मध्ये जरा घोळ झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे सी चा आन्सर काय आला पाहिजे? फोर्थ इथे, फोर्थ इथे, बाकी इथे नाही. दोन ऑप्शन डिडक्ट. बरोबर आहे, मीटर पर सेकंद. लक्षात असू द्या, विद्युत रोध आहे. सगळ्यांना माहित आहे की विद्युत रोध याचं एकक काय असतं मित्रांनो? ओहम. काय एकक असतं विद्युत रोधाचं? ओहम. लक्षात असू द्या, गुरुत्वाकर्षणाचं एकक आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. विद्युत धारेचा कुलम. विद्युत धारा आणि विद्युत रोध हे दोन युनिट लक्षात ठेवा मित्रांनो. इथं एवढा एकच पार्ट कन्फ्युजन होता आपला की विद्युत रोधाचं एकक आहे रोध. विद्युत रोध लक्षात ठेवा, म्हणजे लाईट जी आपल्या घरामध्ये येते तिला वाहण्यासाठी होणारा अडथळा त्याला विद्युत रोध म्हणजे काय? अडथळा. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचं एकक आहे मित्रांनो ओहम्स आणि तुमच्या विद्युत धारेचं एकक आहे कुलम. ऑप्शन नंबर 1 इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. खूप छान आहे हा. सगळ्यांचे युनिट तुमचे पाठ असावेत, त्याच्यावरती एखादा प्रश्न येतो. ठीक आहे, आणि त्यानंतर मला वाटतं सर्वांना जमलेला हा प्रश्न असावा की खालीलपैकी कोणास मूर्खांचे सोने किंवा फुल्स गोल्ड असं म्हणतात. आणि आपल्यालाही माहिती आहे का डे टू डे लाईफ मध्ये म्हणा किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणा जुन्या काळामध्ये की तांब्याचे दागिने, सोन्याचे दागिने म्हणून विकलेले तांब्याचे दागिने. बरोबर आहे.
फुल्स गोल्ड हे लक्षात असू द्या मित्रांनो. मूर्खांचे सोने, आणि मूर्खांचे सोने जर कशाला म्हणत असतील तर काय येते आपलं पायराइट. काय पायराइट. पायराइटलाच आपण काय म्हणतो मूर्खांचे सोने. ही गोष्ट लक्षात असू द्या आणि तोंड पाठच ठेवा की पायराइटला काय म्हणतात मूर्खांचे सोने. त्याच्यानंतरचा अजून एक खूपच छान सिंपल आणि साधा प्रश्न की पाण्याची घनता कोणत्या तापमानात सर्वोच्च असते, आणि हा युनिक पॉइंट आहे. जर आपल्याला साधारणपणे हा प्रश्न विदाउट नॉलेज जर विचारला असता तर मित्रांनो सर्वांनी इथे 0 डिग्री सेल्सिअस असा आन्सर दिला असता. पुढं 0 डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं का? कारण आपण काय म्हणतो जितका पदार्थ थंड तितकी त्याची घनता जास्त. कारण घनता कशावर डिपेंड करते? टेम्परेचरवर. जितकं टेम्परेचर हायर तितकी घनता कमी, आणि जितकं टेम्परेचर कमी तितकी घनता जास्त. एम आय राईट? ठीक आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो पाण्याची घनता कोणत्या तापमानात सर्वोच्च असते याला पाण्याचं असंगत आचरण म्हणतात. नियमाप्रमाणे काय पाहिजे? 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त पाहिजे मित्रांनो. पण तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की बर्फ पाण्यावर तरंगतो. नियमानुसार बर्फ पाण्यात बुडाला पाहिजे, कारण बर्फ काय स्थायू, पाणी काय असते द्रव. स्थायू पदार्थ द्रवामध्ये बुडतो हे सगळ्यांना माहित आहे. नियमाप्रमाणे काय पाहिजे? आपली घनता 0 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त पाहिजे. पण पाण्याचं याला असंगत आचरण असे म्हणतात, आणि पाण्याचं असंगत आचरण काय दाखवतं की पाण्याची घनता सर्वात जास्त 4 डिग्री सेल्सिअसला असते. किती डिग्री सेल्सिअसला असते? 4 डिग्री सेल्सिअस. ही सर्वात महत्वाची आणि ध्यानात ठेवण्याची गोष्ट आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं कंडक्ट करतोय आता. नैसर्गिक आम्ल आणि त्याचे स्रोत या संदर्भातली जोडी ओळखायची मित्रांनो. आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, असा जर खूप मोठा प्रश्न जर तुम्हाला एक्झाम साठी आलेला असेल तर त्याला ऑप्शन वाईज गेलेलं कधी चांगलं. ही गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे. कारण इथं 6 विचारलेले तुम्हाला. कीटकाचा डंक, लिंबू, चिंच, दही, संत्री, मधमाशी. आपल्याला याच्यातले 2 किंवा 3 जास्तीत जास्त माहित असावेत. पॉइंट लक्षात आला? सगळ्यांना माहिती आहे चिंचामध्ये टार्टारिक ऍसिड असते, लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असतं, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड, आणि संत्रीमध्ये पण सायट्रिक ऍसिड. मला वाटतं इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम नसावा. बरोबर आहे. आता राहिलं काय? मेथॅनॉइक ऍसिड आणि मधमाशीचे ब्युटेरिक आम्ल. तर मित्रांनो तेही खरंय. त्यामुळे उगाचच काहीतरी चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न इथे करायचा नाहीये. याचं उत्तर आहे कोणतेही नाही. सर्व उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. हा आपल्या पाठांतराचा आणि अंडरस्टँडिंगचा भाग आहे, आणि तो तुम्ही अवश्य करावा. आम्ल, आम्लारी आणि क्षार मध्ये आहेच आहे. त्याच्यावरती प्रश्न इंटरमिडिएटली येतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतरचा आपला खूप महत्वाचा प्रश्न आलेला आता बायोलॉजी मध्ये. आपलं फिजिक्स केमिस्ट्री संपलेलं इथे. आपण बायोलॉजी स्टार्ट करतो आणि बायोलॉजीवर खूप जास्त प्रश्न येतात. आणि पहिलाच प्रश्न आलेला आहे आपल्या आजारांवर, जो आजार आजकाल खूप कॉमन आहे. आपण नेहमी एखाद्याला सांगतो दिसत नसेल, रातंधळेपणा आला असेल तर गाजर खा, पपई खा. कारण आपल्याला कशाची गरज असते? तर विटामिन ए ची. तर इथं प्रश्न बघा त्याच्या संदर्भातच विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. खूप छान प्रश्न आहे. अंधाऱ्या दृष्टीसाठी मानवी डोळ्यात कोणतं रंगद्रव्य काम करतं? आता इथं हे लक्षात ठेवा. अंधाऱ्या दृष्टीसाठी म्हणजे असं कोणतं रंगद्रव्य आहे का जे आपल्याला अंधारामध्ये पाहण्यासाठी मदत करतं? मित्रांनो तुम्ही जुने जर पायरेट्स ऑफ कॅरिबियन वगैरे जर पिक्चर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तो जो डाकू असायचा त्याचा नेहमी एक डोळा झाकलेला असायचा आणि एक काय असायचा? ओपन असायचा. कधी? दिवसा. त्याच्या मागे कारण काय होतं? जर तुम्ही डिटेल मध्ये अभ्यास केला तर तुम्हाला रोडॉप्सिनचं महत्व इथं लक्षात येऊन जाईल मित्रांनो, जे अंधाऱ्या डोळ्यासाठी काम करतं. कारण हे लोक समुद्रामध्ये जेव्हा रात्रीचा प्रवास करायचे प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे काही लाईट किंवा टॉर्च नसायच्या त्या काळामध्ये. बरोबर आहे. चांदण्यांचा वगैरे बघून ते नकाशा तयार करायचे आणि रात्रीचा प्रवास करायचे. जर लिमिट पेक्षा जर थोडं आणखी दूरवर जास्त दिसलं तर त्यांना प्रवासासाठी फायदा व्हायचा. म्हणून हे लोक काय करायचे की एक डोळा झाकून ठेवायचे आणि दुसरा उघडा ठेवायचे आणि अंधाऱ्या दृष्टीमध्ये काय करायचं? रोडॉप्सिन. लक्षात असू दे मित्रांनो, अंधाऱ्या दृष्टीसाठी मानवी डोळ्यामध्ये रोडॉप्सिन हे रंगद्रव्य कार्य करतं. ही गोष्ट सगळ्यांनी इथं लक्षात ठेवायची. आता हे रोडॉप्सिन काय असतं मित्रांनो? मानवी डोळ्यामध्ये 2 प्रकारच्या पेशी आढळतात. एकाला म्हणतो आपण शंकुपेशी आणि दुसऱ्याला म्हणतो आपण दंडपेशी. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. तर रोडॉप्सिन तुम्ही डिटेल मध्ये बघणं गरजेचं आहे. मी काय याच्यावर एक खूप डिटेल मध्ये लेक्चर घेत नाहीये, पण तुम्हाला रोडॉप्सिन बद्दल माहित असणं गरजेचं आहे. आणि कॅरोटीन हे तुमच्या विटामिन ए चं रासायनिक नाव आहे, ते तुम्हाला माहित असावंच. नो डाऊट. पॉइंट क्लिअर? ठीक आहे. यानंतर आपण बघू मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. आणि डिटेल मध्ये तुम्ही बघा एकदा, याच्यावर खूप जास्त प्रश्न येतात. ठीक आहे. हा आता आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय 2020, 21, 22 मध्ये ज्याला अक्षरशः धुमाकूळ घातला 19 पासून. लक्षात आलं तुमच्या? परीक्षार्थींवर खूप जास्त अन्याय झाला आणि तो म्हणजे काय मित्रांनो? कोरोना. काय तो? कोरोना. ही गोष्ट इथं लक्षात असू द्या मित्रांनो. त्याच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला आलेला आहे.
कोरोना काळामध्ये सर्रासपणे आढळणारा आजार म्युकरमायकोसिस, याला आधारभूत असणारा घटक आपल्याला ओळखायचा होता, कारणीभूत असणारा घटक आपल्याला ओळखायचा होता. सगळ्यांना एक माहिती आहे की आपण कोरोना काळामध्ये खूप जास्त प्रमाणात रेमडेसिवीरचा वापर केला होता आणि रेमडेसिवीरच्या वापरामुळे बऱ्याच जणांना नंतर म्युकरमायकोसिस नावाचा एक आजार झाला होता. लक्षात आलं तुमच्या? आणि हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे. इथं प्रश्न इतकाच विचारला मित्रांनो, खूप डिटेल मध्ये नाही विचारला. म्युकरमायकोसिस काय आहे तो डॉक्टरांचा भाग आहे, तो आपला भाग नाहीये. इथं फक्त प्रश्न इतका विचारलाय की म्युकरमायकोसिसला कारणीभूत असणारा घटक ओळखायचा आहे, जीवाणू की विषाणू की दोन्ही एकत्र आहे की कवक आहे. पॉईंट लक्षात आला तुमच्या? तर लक्षात ठेवा, हा कवकजन्य आजार आहे. कोणता? म्युकरमायकोसिस. आणि कोरोना काळामध्ये हा खूप फेमस झाला म्हणून आपल्याला त्याचा स्टडी करणं क्रम प्राप्त आहे. लक्षात ठेवा, कवकजन्य आजार आहे, तो ना जीवाणूजन्य ना विषाणूजन्य, आणि जीवाणू आणि विषाणूचा तर संबंधच नाही एकत्रितरित्या. पॉईंट लक्षात आला तुमच्या? ठीक आहे, डन. कोरोना काळामध्ये म्युकरमायकोसिसला कारणीभूत असणारा कुठला होता मित्रांनो? म्युकरमायकोसिसला कारणीभूत घटक कुठला होता? कवक. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो, अगदी लहानपणापासून आपण जी गोष्ट बघतोय आणि मला वाटतं खूप साऱ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी आनंदाने ती खाल्लेली आहे आणि अजूनही गावाला गेल्यावर आपण खातो, आणि तो म्हणजे डिंक. त्या डिंकावर एक प्रश्न आला होता मित्रांनो, सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित करायचं. इथं खूप छान प्रश्न आहे. एक्झांथिमा म्हणजे झाडाच्या सालीवर फोड येऊन डिंक तयार होणे होय. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, आजपर्यंत कदाचित तुमचा या कन्सेप्ट पहिल्यांदाच क्लिअर झाला असेल एक्झाम देऊन की हा डिंक, एखाद्या झाडाला डिंक येणं म्हणजे तो त्या झाडाचा आजार असतो. काय असतो? आजार. आणि हा आजार आपण खूप प्रेमाने खातो. विचार करण्याची गोष्ट मित्रांनो. आणि हा आजार आहे एक्झांथिमा, म्हणजे झाडाला डिंक येणे म्हणजे हा एक प्रकारचा आजार आहे आणि त्याला काय म्हणतात? एक्झांथिमा. लक्षात ठेवा, एक्झांथिमा म्हणजे झाडाच्या सालीवर फोड येऊन डिंक तयार होतो. आणि हा आजार कोणत्या मूलद्रव्याच्या किंवा पोषण द्रव्याच्या अभावामुळे होतो मित्रांनो? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, साधं सरळ सिंपल आन्सर याचं आणि तुम्हाला पाठच करणे मित्रांनो. आणि ते आन्सर आहे मित्रांनो काय? तांबे. ठीक आहे, कॉपर त्याचा आन्सर आहे मित्रांनो. या मूलद्रव्याच्या अभावामुळे जो वनस्पतीला आजार होतो त्या आजाराचं काय नाव मित्रांनो? एक्झांथिमा. काय नाव त्याचं? एक्झांथिमा. आणि हा एक्झांथिमा म्हणजेच काय मित्रांनो? डिंक. जो तुम्ही खाल्लेला आहे किंवा आजही हिवाळ्यामध्ये जे आपण लाडू वगैरे तयार करतो त्याच्यामध्ये डिंकाचा वापर करतो, कारण त्याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक असतात. पण तो वनस्पतीचा आजार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण यानंतरचा प्रश्न आहे आपल्याला बघा, डे टू डे लाईफ रिलेटेड प्रश्न येतात सायन्स मध्ये, परंतु आपल्याला लक्ष नसतं तिकडे, लक्षात ठेवा. याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो खूप छान प्रश्न आणि आजकालच्या सर्व तरुणांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. स्त्रियांच्या तुलनेत टक्कल नेहमी पुरुषांनाच पडते. तुम्ही असं बघितलं का आजपर्यंत की एखाद्या स्त्रीला टक्कल पडले? कधी पडतं टक्कल? जर त्या स्त्रीला कॅन्सर वगैरे झाला तर. नाहीतर नेहमी टक्कल हे पुरुषांनाच पडलेले आणि पुढेही पुरुषांनाच पडत राहणार आहे, कारण त्याच्यामध्ये सायंटिफिक कारण आहे. लक्षात आलं ना? बस आपल्याला ते सायंटिफिक कारणच विचारलेलं आहे मित्रांनो. स्त्रियांच्या तुलनेत टक्कल नेहमी पुरुषांनाच पडते. पहिला ऑप्शन इथं दिलेला मित्रांनो, स्त्रियांपेक्षा पुरुषांचे केस मुळातच आखूड आणि विरळ असतात. काय असतात मित्रांनो? स्त्रियांपेक्षा पुरुषांचे केस मुळातच आखूड आणि विरळ असतात. 100% खरं आहे. लक्षात आलं का? आपले केस आखूडच असतात त्यांच्यापेक्षा आणि विरळ पण असतात. 100% खरे. पण हे याचा आन्सर नाहीये ना, याच्यामुळे आपल्याला टक्कल पडतो असं नाही. याच्यामध्ये काहीतरी सायंटिफिक कारण आहे, भौतिक कारण नाहीये. ठीक आहे. सेकंड ऑप्शन बघा, स्त्रियांचे केस पुरुषांपेक्षा लांब, सडक आणि मजबूत असतात. 101% खरे. पण हेही आन्सर नाहीये ना. आलं लक्षात तुमच्या? पुरुषांचे केस उडण्याचे. तिसरं आहे, या आजाराचे मूळ वाय क्रोमोझोम्सवर असते. असू शकतं, काहीतरी सायंटिफिक कन्सेप्ट आला आहे, हे आन्सर येऊ शकतं. सेकंड आहे, या आजाराचं मूळ एक्स क्रोमोझोमवर असतं. तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर पाहण्याच्या आधी तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे, पुरुषांमध्ये जे क्रोमोझोम्स असतात त्याला म्हणतात XY आणि स्त्रियांमध्ये जे असतात त्याला काय म्हणतात? XX. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्रियांकडे 2 X असतात. गुणसूत्र किती असतात? 2 X असतात आणि पुरुषाकडे 1 X असतो आणि एक काय असतो मित्रांनो? Y असतो. काय असतो? Y असतो. आता एक लक्षात ठेवा, समजा एखादा आजार जर X गुणसूत्रावर जर आला, बघा विचार करा, जर एखादा आजार X गुणसूत्रावर जर आला तर मित्रांनो पुरुषांकडे मुळातच 1 X असतो, त्यामुळे हा काय होतो? इन्फेक्टेड तयार होतो. काय तयार होतो? हा इन्फेक्टेड. पण स्त्रियांकडे 2 X येतात. 1 X जरी इन्फेक्टेड आला तरी दुसरा निरोगी ना. कन्सेप्ट लक्षात आला तुमच्या? म्हणून टक्कल हे नेहमी पुरुषांनाच पडतं, कारण त्या आजाराचा, टक्कलेच्या आजाराचा मूळ जे असतं ना ते X क्रोमोझोम्सवर असतं.
कशावर असतं एक्स, आणि आपल्याकडे एकुलता एक, त्याच्यातही तो काय निघाला फॉल्टी. दॅट्स इट. टक्कल पुरुषांनाच पडणार आहे नेहमी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हा बघा, शब्द वाचायला खूप खूप अवघड होता, परंतु लक्षात ठेवा तो कीटकनाशकांचा प्रकार आहे ॲझॅडिरॅक्टिन. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ॲझॅडिरॅक्टिन नावाचे कीटकनाशक कोणत्या वनस्पतीपासून तयार करतात? तुम्हाला सगळ्याचा आन्सर सांगून देतो मित्रांनो. पाठच ठेवायचं ते का तो कडुनिंबापासून बनतो. ॲझॅडिरॅक्टिन नावाचं कीटकनाशक आहे. हे काय मित्रांनो? कीटकनाशक आहे. आणि कोणत्या वनस्पतीपासून बनतं मित्रांनो? कडुनिंबापासून बनतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तसं मिरची, धोत्रा यांच्यापासून गुळवेल, हा गुळवेल तर आपण करोना काळामध्ये अक्षरशः चावून चावून खाल्लेला आहे. ठीक आहे, म्हणजे यांच्यापासून काही ना काही गोष्टी आपण तयार करतोय. लक्षात ठेवा. धोत्रा खूप विषारी असतो हे माहिती आहे तुम्हाला, आणि मिरची मात्र खूप गोड गोड असते है ना. ही पण एक गोष्ट खरी आहे. ठीक आहे, लक्षात असू दे मित्रांनो की कीटकनाशक जे आहे ॲझॅडिरॅक्टिन हे कशापासून? कडुलिंबापासून तयार करतात. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येणं अपेक्षित होतं मित्रांनो. खालीलपैकी कशाचा भात शेतीसाठी जैविक खत म्हणून वापर केला जातो? याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणं अपेक्षित होतं मित्रांनो. रायझोबियम 2,4-D, नील हरित शैवाल आणि लाल शैवाल. आता इथं एक गोष्ट तुमच्या इथं लक्षात आली पाहिजे मित्रांनो की भात शेतीसाठी आहे. पहिला कन्सेप्ट हा, इथं प्रश्न नीट जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल कशासाठी विचारलंय? भात शेतीसाठी आणि जैविक खत आहे. तर लक्षात असू द्या, भात शेती सगळ्यांनी बघितलेली आहे, पॅडी सगळ्यांनी बघितलेलं आहे. लक्षात असू द्या, नील हरित शैवालाचा करेक्ट आन्सर आहे. लाल शैवालाचा काही संबंध नाहीये. 2,4-D एक तणनाशक आहे. लक्षात असू द्या, जे त्याच्यासाठी तुम्हाला एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती माहित पाहिजे मित्रांनो. एकदल वनस्पतीमध्ये जे द्विदल तण असेल ना, ते जर नष्ट करायचं असेल तर आपण 2,4-D मारतो. एवढ्या अवघडात जाण्यापेक्षा सरळ सरळ बाजरी लक्षात ठेवा. हे बाजरीचं तणनाशक आहे. जर तुमच्याकडे बाजरीचं पीक येत असेल तर, किंवा ज्वारीचं तणनाशक हे लक्षात ठेवा 2,4-D. आणि रायझोबियम तर तुम्हाला माहितच आहे. रायझोबियम हे शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळाशी असतं, त्यामुळे याचा काही संबंध नाही भातासाठी. लक्षात असू द्या, भातासाठी कुठलाही नील हरित शैवाल वापरतो, कारण भातासाठी आपण पाणी जास्त वापरतो. क्वेश्चन नंबर 33 मित्रांनो, सायकस वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, जर तुम्ही हे चित्र जर कधी सायकस वनस्पतीचं बघितलं असेल तर लक्षात येतं त्याच्या बियांना कुठल्याही प्रकारचं आवरण नसतं. म्हणून आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी अशी वनस्पतीचे आपल्याकडे दोन प्रकार आहेत. आवृत्त बीजी म्हणजे काय? बियांभोवती जर आवरण असेल तर आवृत्त बीजी, आणि अनावृत्त बीजी म्हणजे काय? ज्यांच्या बियांभोवती आवरण नसतं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. इथं जरा शब्दामध्ये मिस्टेक झाली आहे मित्रांनो, तो अँजिओस्पर्म आहे. आता जिम्नो एक गोष्ट लक्षात ठेवा, जिम्नो नाही, ज्याच्या बियांभोवती आवरण नाही तो नाही, असं लक्षात ठेवा. जिम्नोस्पर्म, जिम्नो नो नाही, लक्षात असू द्या. आणि मग सायकस वनस्पतीच्या बियांभोवती कुठल्याही प्रकारचं आवरण नसतं, म्हणजेच या अनावृत्त बीजी. अनावृत्त बीजी म्हणजेच काय मित्रांनो? जिम्नो नो जिम्नोस्पर्म. लक्षात असू द्या, एकबीजपत्री द्विबीजपत्री हा कन्सेप्टच निराळा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. हे लक्षात असू द्या बरं का, जिम्नोस्पर्म, जिम्नो नो, ज्याच्या बियांभोवती आवरण नाही असा जिम्नो, जिम्नोस्पर्म. डन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया मित्रांनो. बियांरहित लांबट द्राक्ष तयार करायचे जर असेल तर कोणत्या संप्रेरकाचा वापर करतात? आता द्राक्ष आपल्या जिव्हाळ्याचा विषय, त्यात नाशिककरांचं म्हणजे फेवरेट पीक द्राक्ष, आपण याच्यासाठी फेमस. पण जर या द्राक्षांना जर बियांरहित बनवायचं असेल, बरोबर आहे, जर बियांरहित द्राक्ष जर आपल्याला करायचं असेल आणि वरून त्या काय लांबट जर करायचं असेल, ते द्राक्ष जर लांबट करायचं असेल मित्रांनो, त्यासाठी आपण कोणतं संप्रेरक वापरतो? याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, वनस्पतीचे सर्व संप्रेरक तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. मग ते ऑक्झिन असो, सायटोकायनिन असो, किंवा तुमचं मित्रांनो जिबरलिन्स असो, किंवा ॲबॅसिक आम्ल असो, हे सगळे तुमचे तोंडपाठ पाहिजे. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. आणि इथिलीन एक लक्षात असू द्या, इथिलीनवर नेहमी प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत मित्रांनो. आणि इथिलीन हे रिपेनिंग हार्मोन म्हणतो आपण याला. इथिलीनला काय म्हणतो? रिपेनिंग हार्मोन. रिपेनिंग म्हणजे काय? फळं पिकणे. फळं ज्या हार्मोन्समुळे पिकतात ना, वनस्पतीचे फळं ज्या हार्मोन्समुळे पिकतात त्याला इथिलीन हार्मोन्स असं म्हणतात. लक्षात ठेवा, रिपेनिंग हार्मोन आहे आणि एकमेव वायुरूपी संप्रेरक आहे जे वनस्पतीमध्ये आढळतं. लक्षात ठेवा, सायटोकायनिन वनस्पतीचं संप्रेरक आहे, आणि जिबरलिन्स पण. लक्षात असू द्या, याचा आन्सर आहे जिबरलिन्स. बियांरहित लांबट द्राक्ष तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात मित्रांनो? जिबरलिन्सचा. आणि ॲब्सेसिक आम्ल जे आहे ना मित्रांनो, लक्षात ठेवा, वाळवंटामध्ये असणाऱ्या वनस्पतींमध्ये आढळतं साधारणतः आहे. आणि हे काय करत असतं की वाळवंटामध्ये पाण्याचा अभाव असल्यामुळे, दुर्भिक्ष असल्यामुळे दिवसा प्रकाश संश्लेषण क्रिया करत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, वाळवंटातील वनस्पती. ठीक आहे, डन. एकदा डिटेल मध्ये बघून घ्या, त्याच्यावर नेहमी प्रश्न आलेला आहेत. आणि लास्ट प्रश्न जो सगळ्यांचा करेक्ट आलेलाच असला पाहिजे, इथं लक्षात ठेवा, पहिलाच दिलेला आहे तारामासा. आणि तारामासा तुम्ही जर एक्झाम मध्ये बघितला, सॉरी
ऍक्च्युअल मध्ये बघितलं असेल तर त्याला असतात काटे. ताऱ्या मासाला काय असतात मित्रांनो? काटे. आणि जर काटे आपल्याला जर बघायचे असतील मित्रांनो तर आपण काय होतो इकायनोडर्माटा. इकायनो म्हणजे काय? काटा. इकायनो म्हणजे काय? काटा. लक्षात असू द्या. तारामासा. तारामासा कशामध्ये येतो? इकायनोडर्माटामध्ये होतो. देवमासा कॉर्डेटामध्ये येतो. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. सिल्वर फिश आर्थ्रोपोडा आणि जेलीफिश सिलेंटाराटा. जेलीफिश पण खूप जणांचा आवडता आहे. पाण्यामध्ये मुक्त काय करत असतात? ते विचरण करत असतात, पोहत असतात. ते कशामध्ये येतात? सिलेंटाराटामध्ये. लक्षात असू द्या मित्रांनो. मग याचा आन्सर जे आहे लक्षात असू द्या. ठीक आहे. फर्स्ट नंबर आला लक्षात तुमच्या? फर्स्ट नंबर त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. डन. आय होप यू ऑल डुईंग युअर बेस्ट आणि खूप छान मार्क्स तुम्हाला आलेले असतील. ठीक आहे. आयोगाच्या एक हार्डनेसच्या लेवल प्रमाणे आपण सायन्सचा क्वेश्चन पेपर सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानुसारच तुमची थिंकिंग डेव्हलप व्हावी हा त्या मागचा इश्यू होता. ठीक आहे. सर्वांना खूप छान मार्क्स आले असतील. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अश्वमेधच्या YouTube चॅनलला अवश्य एक बार भेट द्या. ऑल द बेस्ट.